नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रत्यक्ष जीवनाशी निगडीत असलेला विषय घेऊन आलो आहोत, कर्जाची परतफेड आणि गुंतवणूक यांचा समतोल कसा साधायचा. माझ्या आणि तुमच्या सारख्या प्रत्येकाच्या जीवनात कर्ज आणि गुंतवणूक दोन्ही खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. परंतु या दोन्ही गोष्टींचं एकाच वेळी योग्य संतुलन साधणं हे थोडं कठीण असू शकतं. चला तर या संतुलनासाठी काही टिप्स पाहूया. 1. कर्जाच्या फेडणीला प्राधान्य द्या. प्रायोरिटाइज डेट रिपेमेंट. आधीच कर्ज असेल तर त्या कर्जाचा प्राधान्यक्रम ठरवा. कर्ज फेडताना उच्च व्याज दर असलेलं कर्ज आधी फेडायला हवं, जसं क्रेडिट कार्ड किंवा पर्सनल लोन. 2. गुंतवणुकीचं महत्त्व. इम्पॉर्टन्स ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. कर्ज फेडण्यासोबतच गुंतवणूक करण्याचं महत्त्व देखील लक्षात ठेवा. तुमचं कर्ज कमी झाल्यावर भविष्यासाठी गुंतवणूक करायला सुरुवात करा. सुरुवातीला म्युच्युअल फंड, सोने किंवा PPF सारखे सुरक्षित पर्याय निवडा. 3. आपत्कालीन निधी. इमर्जन्सी फंड. कर्ज फेडताना किंवा गुंतवणूक करत असताना एक इमर्जन्सी फंड बनवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पैसे उचलू शकता. तुम्ही किमान 3 ते 6 महिने चालणारी खर्चाची रक्कम आपत्कालीन निधीमध्ये ठेवा. 4. कमी व्याजावर कर्ज घ्या. कन्सिडर लो इंटरेस्ट लोन्स. कर्ज घेताना व्याज दराचा विचार करा. कमी व्याज दर असलेलं कर्ज घेणं फायदेशीर ठरू शकतं. जर तुमचं कर्ज मोठं असेल आणि व्याज जास्त असेल तर दुसऱ्या कमी व्याज दराच्या कर्जापेक्षा तोलून पहा. 5. संतुलन साधा. मेंटेन अ बॅलन्स. कर्ज फेडणं आणि गुंतवणूक करत असताना तुमचं प्राथमिक लक्ष कर्ज फेडणं असावं, पण त्याचवेळी गुंतवणुकीचा विचार देखील महत्त्वाचा आहे. कर्ज पूर्णपणे फेडल्यानंतर अधिक मोठ्या गुंतवणूक योजना ठरवा. श्रीनिमा असोसिएट्स महाराष्ट्रभर GST, बिझनेस डेव्हलपमेंट, ITR फायलिंग, प्रोजेक्ट रिपोर्ट्स आणि इन्कम टॅक्स संबंधित सल्ला देत आहे. तुमच्या व्यवसायाच्या यशासाठी आम्हाला संपर्क करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या श्रीनिवा असोसिएट्स चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.